लाडकी बहीण योजनेचा फटका राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना बसतोय। राज्यातील शेतकऱ्यांच्या ठिबक तुषार योजनेचे 58 कोटी आता थकीत आहेत आणि या संदर्भात लाडक्या बहीणमुळे खरं तर मोठ्या प्रमाणात या संदर्भात शेतकऱ्यांना फटका बसतोय। लाडकी बहिणीचे निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर आता यामधून लाभार्थ्यांची नाव यादीमधून वगळण्यात येत आहेत। त्या संदर्भात सर्वे सुद्धा सुरू आहेत। आशा सेवक सुद्धा दररोज या संदर्भात पडताळणी करत आहेत। लाडक्या बहीण योजनेमुळे ठिबक तुषार योजनेचे पैसे थकीत असल्याची चर्चा आहे। संभाजीनगर जिल्ह्यात 4 ते 5 हजार लाभार्थी शेतकरी हे निधीपासून वंचित आहेत। कृषी यांत्रिकीकरण आणि फलोत्पादन अभियानाची रक्कम सुद्धा थकीत आहे। तर 2023-24चं अनुदान अजून सुद्धा मिळालं नाही। तर चालू वर्षाचा कधी मिळेल या संदर्भात शेतकरी चिंतेत आहेत। खरं तर आर्थिक तरतूद करताना या संदर्भात आर्थिक बोजा वाढला आणि त्याचे परिणाम आता हे पाहायला मिळतात। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सन 23-24 मध्ये ठिबक आणि तुषार सिंचन बसवलेल्या शेतकऱ्यांची आपल्याकडे जवळपास 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती। त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत। या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे। सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत। तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे। तर त्या पद्धतीने जर लवकरच आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल।